हरि राम आवाज बोला हरि हरि कॉल लगता हां हां सात करा जरा बेस कमी करा पाय हां रस्ता सोडा आता जाऊ दे त्याच्या मनानं आता जाऊ द्या त्याच्या मनानं हा समोर सरका आता ते समोर सरकासाठी झाला समोर विठ्ठला ओ स्वामी का गुरु भक्ति पितृ वचन सेवापति हे विष्णुची महापूजा अनुभव नहीं दूजा सत्य बोले मुखे दुख वे कांचे दुखी हे विष्णुची महापूजा अनुभव नाही दूजा हो निश्चयाचे बाळ तुका भजे तेची फळा हेची विष्णुची महापूजा अनुभव नाही दूजा बरहा पीडम नटवर वपो कर्णयो कर्णिकार बिभ्रदवासक कनक कपिशं वैजयन्ती चमाला वरन्द्रारवेणुरदर सुदया पूरयन्तो वृंदारण्यं सपदरमनो प्राविशकीत कीर्ति अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नातिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः
दास तुका कलावज्ञ जीवधराचा अवतार कला कांकते ज्योतिका मोती वक्त्रम कलानिशवादा परोदार्य दक्ष समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा वेरू काय माझी मानी मानेल संतांशी रंजो चित्ताशी आपुलिया गजानन ज्ञानमूर्तींच्या साक्षात प्रेम स्वरूपिण गौरी शंकरं दयामूर्ती भास्कर म्हणजे पुन्हा पुन्हा मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या स्वामी कांत गुरु भक्ती पितृवचन सेवापती हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त सेवेसाठी नियोजित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगमान्य संत संतमान्य संत देवमान्य संत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गुरु राजगुरु असणारे श्री हरिभक्त श्री संत जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट अभंग आजच्या सेवेसाठी नियोजित केलेला आहे। प्रस्तुत अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे। प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराया या भरकटलेल्या जीवांना उपदेश करतात। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय निष्ठ आहे, तो म्हणजे असा, सेवा किम निमित्त आहे मंडपामध्ये असतील त्यांना सांगायचं कामच नाही का, जे मंडपाच्या परिसरामध्ये असतील आजूबाजूला त्यांना देखील माहिती आहे, आणि तसेच जे घरी झोपलेले असतील महादेव बाबांच्या पुढचे त्यांना देखील माहिती आहे, नाही काय। गेल्या 31 वर्षापासून आपल्या या कुंभारवाडी मोठा बारगण आकोट या कुंभारवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गेले 31 वर्ष झाले। यावर्षी आपण 32व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। पत्रिकेत 32 वर्ष आहे, मग असे ऐकलं मी 33 वर्ष आहे, 32 आहे ना, 32 वर्ष झाले आपल्या या पदार्पण केलं या सप्ताहाने। सुंदर महाराज भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन या कुंभारवाडी वासियांनी केलेलं आहे। तसेच या ठिकाणी येण्याचा योग असे असणारे आमचे तरुण तळपदार युवा कार्यकर्ते असणारे आमच्या नीरज दादाचे मित्र परिवार
तसेच या कुंभारवासियांनी दिलेलं हे प्रेमाचं निमंत्रण या ठिकाणी कीर्तना करता लाभलेले भूगंधर्व तालगंधर्व महाराज मंडळी प्रामुख्याने आमचे श्री हरिभक्त पारायण गायनाचार्य आदरणीय आमचे अरविंद महाराज माडी असतील, तसेच त्यांना साथ करणारे श्री हरिभक्त पारायण आमचे श्री हरिभक्त पारायण गुरुबंधू नरेंद्र महाराज आहेत, तसेच गुरुबंधू श्री हरिभक्त पारायण आमचे राम महाराज आहेत. पाठीमागे उभे असणारे आमचे बंधुवत प्रेम करणारे नितांत असे असणारे श्री हरिभक्त पारायण गुरुबंधू आमचे पवन महाराज असतील. तसेच इंद्रो वाद्य मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा या ठिकाणी मृदंगाची साथ करण्याकरता लाभलेले आमचे गुरुबंधू रोहन महाराज. बऱ्याच परिचय आहे, बऱ्याच दिवसापासून आहे. आमचे रोहन महाराज आहेत. उजव्या हातावर डाव्या हातावर असणारे श्री हरिभक्त पारायण आमचे बंधू प्रद्युम्न महाराज नाही का, प्रद्युम्न महाराज बोडखे आबांचे नातू. विनेकरी बाबा असतील, तसेच इकडे खुर्चीवर बसलेले बाबा असतील. विश्वनाथ बाबा आज कीर्तनामध्ये आहेत. मला वाटतं पहिल्या दिवस पासून तुमची बाबा या ठिकाणी हजेरी आहे नाही का. आमच्या गौरी गेल्या वर्षीपासून ना. वा वा, असा आहे आपल्या सप्त्याचं वैभव आहे महाराज. वैभव म्हणजे कसं सांगू का, नियोजन जे आहे ते तरुणांचं आहे, म्हणजे छोटे छोटे मुलं आहेत तर वयोवृद्ध बाबांपर्यंत आहेत. हे वैभव आहे आपल्या सप्त्याचं. किंवा असं नाही की बा जुनेच लोक आहेत आणि तेच करतात आणि तेच नाही. नाही, तरुणांना देखील या ठिकाणी आनंद आहे. सुंदर नियोजन आहे महाराज. गेल्या वर्षी देखील आलो होतो, या वर्षी प्रेमापोटी या ठिकाणी प्रेमाचं निमंत्रण म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. गेल्या वर्षीचा हिशोबा येता येतच तिथं पाहिला तर 1 रुपया सुद्धा असं मागं पुढे नाही. नाही का, हे तरुणांचं नियोजन आहे महाराज. याच्यात कसा काय सगळे कलदार माणसं आहेत तर याचा कलदार सुटेल कसा काय हिशोबात म्हणतो मी नाही का. सुंदर असं या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आहे. लाईट मंडप साऊंड अति उत्तम आहे दादा. तसेच सन्मुख बसलेले माता पिता वर्ग. आमची आजी आली का, आजी गेल्या वर्षी चहा दिलता अजून. या ठिकाणी आल्यावर आनंद वाटतो, म्हणजे घरच्या सारखा सप्ताह आहे नाही काय. मला वाटतं 8 वाजता कीर्तन सुरू होते आपलं 8 ते 10 नाही का. आज डीजेचा थोडा आनंद घेतला वाटते तुम्ही नाही का. डीजे ऐकला ना तुम्ही, सगळे कान बधीर झाले त्याचे. तर डीजेच्या ना आपल्याला उशीर झाला तसं काही नाही. तुम्ही म्हणसाल तर 8 ते 10 कीर्तनाची वेळ आहे, 10 वाजता सोडून देऊ. बाराले म्हणजे 2 तास मोजूनच द्यायचं काय. या धुऱ्यावरून त्या धुऱ्यावर वावर घेतल्याशिवाय घरी जायचं नाही नाही. मजुरी तेवढीच द्यायला लागेल असं काही विषय नाही. आपला 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत सेवा करू. मन शांत रातभरही चालतं तसं काही नाही. पण हे वारकरी संप्रदायाची परंपरा हल्ली स्वरूपाची आहे की प्रवचन म्हटलं की 1 तास नाही का, कीर्तन म्हटलं की 2 तास. बाबू पिक्चर म्हटलं किती तास असते रे. हुशार विद्यार्थी समोर बसत असतात, तू बोललं पाहिजे. पिक्चर किती तास. सत्यविजय टॉकीज मध्ये जात असतं का. 3 तास. बरोबर. मला सांगा आता तमाशा रात्रभर असते नाही काय. पण आता हा आपला तमाशा नाही. विठ्ठला विठ्ठला ऐका, आज गरज आहे या परमार्थाला तरुणांची. आणि या ठिकाणी आल्यानंतर एकच आनंद आहे का नियोजन हे तरुणांचं आहे नाही का. मृदुंगा वादक तबला वादक देखील तरुणच आहे. पाठीमागे राम महाराज आमचे पवन महाराज माडी महाराज नरेंद्र महाराज इकडे बघा की तरुणच आहेत. तसेच आमचे विनेकरी बाबा देखील तरुणच आहेत की. तरुणच आहे. तुम्ही म्हणता बाबा ते तर म्हातारे दिसतात. म्हातारे नाही, धोतर घातलं म्हणून म्हातारे नाही. तुकोबारायचं प्रमाण देतो मी. तुका मने रुद्ध होती तर नाही रे. आणि सन्मुख बसलेले वर्ग देखील श्रवणाकरता बसलेले तरुण आहेत. तरुणांचं नियोजन आहे. वादक तरुण आहे, टाळकरी मंडळी तरुण आहे, विनेकरी बाबा तरुण आहे, ऐकणारे तरुण आहेत. फक्त कीर्तनकारच म्हातारा आहे नाही का. धोत्रावर नका जाऊ हो.
तरुणच आहे, हे एक तरुणांची गरज आहे महाराज. मी नाही सांगत, तुकोबर आहे बोलतात की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आज गरज आहे महाराज तरुणांची. हा, या ठिकाणी सुंदर असं हे बरं. एक तरुणांचा मेळ कसा आला माहित आहे का? हे एकमेकाचे मित्र जे आहेत ना, हे एकमेकाला सहाय्य करायचं आहे. आणि हा सार्वजनिक जो सप्ताह आहे, याचा विको कमी करा हो जरा. हा सार्वजनिक जो सप्ताह आहे ना, या तरुणांच्या शिवाय होऊच शकत नाही. कारण ते मित्र एकमेकाला सहकार्य करत असतात. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. पण मित्रही तसे असले पाहिजेत बरं का. हा, मित्रही तसे असले. मित्र असे नसले पाहिजेत. कार्य वेळा राम हो चाल, तू पाजली होती का, आज मी पाजतले का कशी. अनाशे बायकोला 1500 रुपये आले. बंद झाले वाटते, बंद झाले नाही काय. पण महाराज आज गरज आहे त्या तरुणांची. हा, मित्र कसा असला पाहिजे. एक सुंदर त्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल झाला. हो दुःख डवायला उमरा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र कसा असला पाहिजे? दुःखात मागे आणि सुखात जागे. आहे ना तुम्ही? मग कसं पुढे म्हणून राहिले? मित्र दुःखात पुढे असला पाहिजे, म्हणजे ढाल बनून राहिला पाहिजे. हा, आणि ज्यावेळेस सुख असलं त्यावेळेस म्हणून बाबू तुझा आनंद घे, मी काही येत नाही. मित्र असा पाहिजे की दुःखात त्याने सहभाग घेतला पाहिजे. हा, आज या तरुण मंडळी हे एकमेकाचे मित्र एकमेकाला सहाय्य करतात. असे त्यांच्या हातून सुंदर असे उपक्रम होतात. आज गरज आहे महाराज या उपक्रमाची. आपल्या ज्यांच्या अमृतुल्य वाणीतून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात, असे असणारे माझ्या वडिलाची मी राशिका देवा. हा, आमच्या परंपरेमध्ये, बोडखे बाबांच्या परंपरेमध्ये असलेले आमची वैष्णवी दिदींच्या अमृतुल्य वाणीतून आपण कथेचं रसपान करत आहात. भाग्यवान मंडळी आहे महाराज. हा, या ठिकाणी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही, कमी वेळात ते तुम्हाला सोडणार नाही. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. हे तुकोबाराय भरकडलेले जीवांना उपदेश करतात महाराज. हा, या अभंगावर बोलण्यापूर्वी मी तुमच्या समोर वारकरी संप्रदायातले 5 पंचप्राण कुठले आहेत ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. ऐका, वारकरी संप्रदायामध्ये पंचप्राण, त्यामधला एक महाभारत, 2 रामायण, 3 भागवत, 4 ज्ञानेश्वरी आणि 5 म्हणजे तुकोबारायांचा गाथा. त्याच्या अगोदर मला एक तुमच्या समोर प्रश्न मांडायचा आहे. आज काय आहे? आज एकादशी आहे नाही का? कोणाकोणाला आहे? वा 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 वा, भरपूर झाले. काही वार वा, प्रदमनली आहे म्हणतो. आमची निरत आली आहे, चांगली गोष्ट आहे. दोघांनी फराळ केला म्हणून माहित बरं का. हा, या ठिकाणी महाराज सुंदर आयोजन आहे. ऐका, एकादशी आहे, त्याच्यामध्ये गीता जयंती आहे. गीता जयंती म्हणजे आज गीतेचा जन्म झाला होता. कुठं? आपल्या घरी. हे गीता नाही, कुरुक्षेत्रावर जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, ते गीतेचा आज दिवस. हा महाराज, अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. अर्जुनाला भगवंताने आज गीता सांगितलं, म्हणून आज गीतेचं पारायण कोणी कोणी केलं? सर्वांनीच केलं. हा, म्हणून महाराज आज फार महत्व आहे. ऐका, पंचप्राण मधले पहिला जो प्राण आहे तो महाभारत. महाभारत म्हणजे काय महाराज? महाभारत मध्ये काय आलेलं आहे तर महाराज म्हणतात, महाभारतामध्ये उत्कृष्ट राजकारण आलेलं आहे. ज्या माणसाला राजकारण खेळायचं असेल ना, तर त्याने महाभारताचा अभ्यास केला पाहिजे. कारण महाभारतामध्ये भावाने भावासोबत कसं भांडण करावं हे महाभारत शिकवते. महाभारताची गरज नाही. मग भावाने भावासोबत कसं वागावं हे रामायण शिकवते. आज गरज आहे महाराज 2024 मध्ये रामायणाची. भावाने भावासोबत कसं वागावं रामायण शिकवते. रामायणामधलं एक एक पात्र आदर्श आहे बरं का. पत्नीने पतीसोबत कसं वागावं रामायण शिकवते. भावाने भावासोबत कसं वागावं रामायण शिकवते. बहिणीने भावासोबत कसं वागावं, रामायणातलं एक एक पात्र आदर्श आहे महाराज. आज गरज आहे रामायणाची.
रामायणातला एक दृष्टांत तुमच्या समोर ठेवून जाईल. भावाने भावासोबत कसं वागावं ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. एक रामप्रभूंचं लग्न ठरलं. रामप्रभूचं लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या अगोदरल्या दिवशी लक्ष्मणजी रामप्रभूंच्या शयन कक्षामध्ये गेले. शयन कक्षामध्ये गेले. रामप्रभू गार झोपलेले आहेत. गार झोपलेले असताना लक्ष्मणजी जातात, रामप्रभूंचे चरण आपल्या मांडीवर घेतात आणि लक्ष्मणजी रामप्रभूच्या चरणाची सेवा करतात. सेवा करत असताना लक्ष्मणजी रडत आहेत आणि लक्ष्मणजीच्या डोळ्यामधून अश्रूचे थेंब रामप्रभूंच्या चरणावर पडले. त्यामुळे रामचंद्रांना जाग आली. बघतात तर काय, लक्ष्मणजी बसलेला आहे आणि लक्ष्मणजीच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा आहेत. रामप्रभू लक्ष्मणाला विचारतात, लक्ष्मणा अरे बाबा केव्हा आला? बरं आला तर आला, तू रडत तरी काय मला सांग तरी. त्यावेळेला लक्ष्मणजी सांगतात, काही नाही हो दादा, उद्या तुमचं लग्न होणार. बरोबर. सीता माता उद्या तुमच्या गळ्यामध्ये हात टाकणार, तुम्ही सीता मातेच्या गळ्यामध्ये हात टाकणार. सीता माता उद्यापासून तुमची अर्धांगिनी होणार. म्हटले हो, मग याच्यात रडण्यासारखं काय? ऐका ना म्हणत दादा. लक्ष्मणजी म्हणतात, दादा उद्या तुमचं लग्न होणार, सीता माता तुमची अर्धांगिनी होणार आणि तुमच्या चरणाची सेवा उद्यापासून सीता माता करणार. तुमच्या चरणाची सेवा माझ्याच्याने नाही घडणार, याच्यासाठी दादा मी रडत आहे. ऐका, रामायणातले लक्ष्मणजी रडत आहेत कशा करता की उद्यापासून आपल्या भावाच्या चरणाची सेवा आपल्याला भेटणार नाही, याच्यासाठी लक्ष्मणजी रडतात. ऐका, आता 2024 चा जर विचार केला ना तर 2024 च्या विचारामध्ये आपल्याला पाहण्यास मिळतं की अर्ध्या गुंट्यासाठी लहाना भाऊ मोठ्या भावाच्या डोक्यामध्ये कुराळ घालायला मागे पुढे पाहत नाही महाराज. आज गरज आहे. कशाला? कशाची? रामायणाची. रामायणाची आज गरज आहे. मला सांगा, भावाने भावासोबत कसं वागावं? जसे लक्ष्मणजी रामप्रभू सोबत वागले. मला सांगा, पत्नीने पतीसोबत कसं वागावं? जशी सीता माता रामप्रभू सोबत वागली तसं पतिव्रतेचं आचरण सीता मातेसारखं करायचं. मला सांगा, ज्या वेळेला रामप्रभूला वनवास झाला, वनवास कोणाला होता? फक्त सीता मातेला होता का? लक्ष्मणजीला होता का? नाही. पण भावाने भावाला संकटात देखील साथ दिली. सीता मातेला होते का वनवास? नाही. सीता माता देखील संकटामध्ये आपल्या पतीला साथ देण्याकरता वनवासाला गेले. महाराज, सीता माता पतिव्रता होते. बरोबर ना? पतिव्रता तिला म्हणतात. ते म्हणजे सीता माता. तसे पतिव्रतेचे 5 नाव सांगितलेले आहेत. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकनाम स्मरे नित्यम महापातक नाशनम. पंचकनाम. काही जण म्हणतात पंचकन्या, त्या कन्याने त्यांचे विवाह झाले. पंचकनाम स्मरे नित्यम महापातक नाशनम. त्यामधली सीता माता ज्यांनी संकटात देखील आपल्या पतीला साथ दिली म्हणून तिला पतिव्रता असे म्हणतात. महाराज, 2024 च्या जर पतिव्रतेचा विचार जर केला तर आपला विचार आपल्या जवळ ठेवा. आपला पती सकाळपासून रात्रभर शेतामध्ये राब कष्ट करतो बिचारा. घरी आल्यानंतर खूप दमतो, थकतो, नाही का? हाताच्या काळा जीवाचं रान करून आपल्या रक्ताचं पाणी करते ना आपल्या संसाराला पोचतो. घरी आल्यानंतर बरं सुख आहे का त्याला? नाही. बाई साहेब काय करतात? आपल्या 10 वाजे लोक घरचं सामान सगळं काम सर्व आवडतात आणि झोपून राहतात. हा बिचारा शेतातून येतो 12 वाजता, म्हणते होय गायक ना, असंच म्हणतात काय? मला अनुभव नाही. निदान 1 ग्लास तरी पाणी दे बा. ते काय हे झोपलेली असते बरं का. हे म्हणते हे बघा तिथं स्मार्ट आहे, तिथंच गडवा आहे, तुम्ही प्या. काय अनुभव आहे महाराज? याला म्हणतात अनुभव. कोण महाराज? तुम्हाला आहे म्हणा. 2024 च्या पतिव्रतेचा जर विचार केला तर महाराज हा अनुभव तुमच्या समोर आहे. पती बिचारा सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये राब कष्ट करतो, घरी येतो. हे म्हणते का हो तुम्ही आपल्या संसारासाठी भरपूर कष्ट करता, तुमचे हात पाय दुखत असतील नाही का? असं वाटतं मला माझ्या मनाला की तुमचे पाठ दाबा, तुमचे पाय दाबा, तुमचं डोकं दाबा. असं वाटतं माझ्या मनाला की एकदा तुमचा नरडाच. 2024 च्या पतिव्रतेचे विचार सांगतो महाराज. पण हे त्या ठिकाणी जोडत नाही. आज रामायणाची गरज आहे. आज प्रत्येक घराघरामध्ये रामायणाची गरज आहे. म्हणून दुसरा जो पंचप्राण आहे तो रामायण आहे. तिसरा जो ग्रंथ आहे पंचप्राण तो म्हणजे भागवत. ज्या भागवत ग्रंथाचा आपण रसपान करत आहोत. भागवत म्हणजे काय महाराज? कि प्रकाश चिदानंदे गत
गतीर्यस्य त्रिलोकिकी वरिष्ठं सर्वशास्त्राणां तरणीभूत भवानी इति भागवत. भागवत म्हणजे काय? ज्या भागवतामध्ये 12 स्कंद आहेत, 345 अध्याय आहेत, तसे 335 अध्याय आहेत. अगोदरच्या पूर्वातामध्ये 10 अध्याय आलेले आहेत, असे 345 अध्याय आहेत. भागवतामध्ये काय महाराज? भक्ताचं आणि देवाचं चरित्र त्याच्यामध्ये आहे. भागवत म्हणजे काय? ज्ञानोबारायला विचारा. ज्ञानोबाराय म्हणतात भागवत म्हणजे भागवतामध्ये भक्ताचं आणि देवाचं चिंतन आलेलं आहे. आणि जो भक्ताचं चिंतन ऐकतो, श्रवण करतो, सांगतो, तो भगवंताला अतिप्रिय आवडतो. ज्ञानोबाराय बोलतात की तेही मज प्राण परते आवडते जे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती विठाल. बोलतात जे भक्ताचं चरित्र सांगतात, ऐकतात, ते भगवंताला अतिप्रिय आवडतात. ते ही मज प्राणा परते आवडते जे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती. म्हणून भागवत डोळ्यासमोर ठेवा. जगामध्ये काही असे वाङ्मय आहेत की वेळ असला तरी वाचू नये. काही वाङ्मय असे आहेत वेळ असला तरी वाचू नये. काही वाङ्मय असे आहेत वेळ असला तरच वाचावं. आणि काही वाङ्मय असे आहे वेळातून वेळ काढून वाचलं पाहिजे. वेळ असला तरी वाचू नये असे वाङ्मय आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महाराज म्हणतात वेळ असला तरी ते वाचू नये. जे वाङ्मय वाचल्यानंतर आपल्या मनाला वाईट त्याचे परिणाम होतील, जे वाङ्मय वाचल्यानंतर आपले विचार दूषित होतील, असे पुस्तक असे वाङ्मय कधीच वाचू नये. वेळ असला तरी वाचू नये. वेळ असला तरच वाचावं. काय वाचावं? लग्नपत्रिका, वर्तमानपत्र वेळ असला तरच वाचावं. आणि वेळातून वेळ काढून काय वाचलं पाहिजे? जनाबाई बोलतात हो वाचावी ज्ञानेश्वरी. सांगतात वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. महाराज ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होईल? ज्ञान होय ज्ञानाशी. अज्ञानाला ज्ञान करून देते, ते म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि 5वा जो पंचप्राण आहे, मी एक मन म्हणतो ते तुम्ही पूर्ण करा. ज्याचा फिरला असेल माथा आणि त्याने वाचावा गाथा. हे 5 पंचप्राण महाराज वारकरी संप्रदायामध्ये मुख्य मानले जातात. ऐका, अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भरकटलेल्या जीवांना उपदेश करतात. महाराज म्हणतात उपदेश त्याने करावा ज्याच्या उपदेशा मागे उपासनेचं फल आहे. महाराज म्हणतात उपदेश अधिक उपासना बरोबर फल. ज्याच्या उपदेशा मागे उपासनेचं फल आहे त्यानेच उपदेश करावा, नाहीतर नाही. हो, ज्या व्यक्तीने कोण्या तीर्थक्षेत्रावर जाऊन साधना केली नाही, ज्या व्यक्तीने कोण्या ग्रंथाची साधना केली नाही, वाचला नाही, ज्या व्यक्तीने कोण्या गुरुची सेवा केली नाही, तीर्थावर गेला नाही, आणि तोच जर उपदेश करत असेल तर तो उपदेश योग्य नाही. महाराज जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुमच्या आमच्या समोर हे उपदेश करतात. उपदेश करायच्या अगोदर या अभंगाची भूमिका मी तुमच्या समोर मांडतो आहे का. माणूस जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये 3 स्वाभाविक संगती घडतात. त्याच्यामध्ये एक कुसंगती,
दुसरी विसंगती आणि तिसरी म्हणजे सतसंगती. या तिन्ही संगतीचा विचार करू आणि आपण आपल्या अभंगावर पोहोचतो. म्हणजे ही अभंगाची भूमिका तुमच्या समोर ठेवतो का. महाराज म्हणतात कुसंगती. कुसंगती म्हणजे काय. महाराज म्हणतात कुसंगती त्याला म्हणतात कुसंगती म्हणजे ढेकण. जगद्गुरु तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात कुसंगती म्हणजे काय. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू तैसा. तुकोबाराय म्हणतात ढेकणाच्या संघामध्ये जर हिरा गेला, हिरा जाऊ नये बरं का. ढेकणाच्या संघात हिरा जाऊ नये. यदा कदाचित जर गेला तर तो भंग पावतो. तुकोबारायचं म्हणणं आहे. मी पवन मारत या प्रमाणावर तुकोबारायचा मी एक प्रयोग करत आहोत. या कुंभारवाडीमध्ये आपण करून बघू. तुम्ही सहकार्य करता का. खरंच बा तुकोबाराय म्हणतात की बा ढेकणाच्या संघामध्ये जर हिरा गेला तर तो भंग पावतो का, हा आपल्याला प्रयोग करायचा आहे. हा मग तुम्ही एक काम करा, आपण या ठिकाणी प्रयोग करू. मी ढेकून आणतो, तुम्ही घरी जाऊन हिरे आणा. तुम्ही म्हणता हिरे असते तर महाराज आम्ही या थंडीत येऊन इथं बसलो असतो का. नाही ना. महाराज म्हणतात ढेकणाच्या संघामध्ये जर हिरा गेला ना तर तो भंगच पावतो. तुकोबाराचे शब्द आहेत, संतांचे शब्द आहेत, ते कधी खोटे ठरणार नाहीत. महाराज म्हणतात अरे बाबा हिरा म्हणजे आपलं हिऱ्यासारखं आपलं जीवन आहे. याच्यातून सिद्धांत जर घ्यायचा असेल तर हिऱ्यासारखं तुमचं आमचं जीवन आहे. महाराज म्हणतात एका ढेकणाच्या संघामध्ये घालून त्या जीवनाची अधोगती करू नाही. ढेकण म्हणजे दुर्जन. दुर्जनाच्या संगतीमध्ये आपलं जीवन घालून आपल्या जीवनाची अधोगती करू नाही. याच्यातून हे घ्यासारखं आहे. महाराज म्हणतात हे कुसंगती आहे. हा याच्यामध्ये अडकू नका. याच्यामध्ये अडकू नका. महाराज दुर्जन म्हणजे काय. तुकोबाराला विचारा. तुकोबाराला बर बर्थडे आहे बाळाचा आणि आम्हाला बोलावं लागत होतं बा. ऐका केक आण जवळ शिल्लक असेल ना. जाऊ नका रे मला तू. विठ्ठला विठ्ठला ऐका सर्वांचे काम करून ऐका. जास्त वेळ नाही घेत मी तुमचा. महाराज म्हणतात दुर्जन कसं आहे. दुर्जन विंचू पाहिला का तुम्ही. आपण सर्व शेतकरी वर्ग आहे. मी शेतकऱ्याचाच वर्ग आहे. विंचू पाहिला ना. विंचवाच्या नांगीमध्ये जेवढं विष असते ना तेवढं दुर्जनाच्या कणाकणामध्ये असते. तुकोबाराय बोलतात विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जनाच्या संगतीमध्ये आपण जाऊ नये, कारण तो कुसंग आहे. महाराज म्हणतात तो बाधक आहे. त्याच्या दोन हात दूर राहा. हा दृष्टांत नसेल समजला तर एक अजून सोपी दृष्टांत सांगतो. एक व्यक्ती जंगलामध्ये गेला फिरायला. उन्हाळ्याचे दिवस दुपारचे 12 वाजले तर सोबत पाणी नाही काही नाही. तहानेनं व्याकुळ झाला. तहान लागली बिचाराला जोरात. आजूबाजूनं शोधतो तर पाणी मिळत नव्हतं. मग एका झाडाच्या बुंद्याशी गेला आणि बसला. टेका घेतला झाडाचा. थंडीगार हवेची झुळूक आली. उन्हाळ्याचे दिवस बघा. थंडीगार हवेची झुळूक आली. त्याचा डोळा लागला. झोपला बिचारा. झोपल्यानंतर त्या झाडाच्या फांदीमधून सूर्याचे किरण त्याच्या डोळ्यावर पडत आहे. त्यामुळे त्याची झोप विस्कटीत होत होती. पण त्या झाडावर एक राजहंस पक्षी राहत होता. त्या राजहंस पक्षाला असं वाटलं की हा व्यक्ती आपल्या एरियामध्ये आला, आपल्या कॉलनीमध्ये आला, आपल्या प्रांतात आला, याची काहीतरी आपण सेवा केली पाहिजे. म्हणून राजहंस पक्षाला दया आली त्याची. राजहंस पक्षाने काय केलं, बसल्या ठिकाणीवरून आपले पंख पसरवले. सर्वांगाचे कान करून ऐका, प्रश्न विचारले. आपले पंख पसरवले आणि सूर्याचे किरण आपल्या पंखावर घेतले. कोणी? राजहंस पक्षाने घेतल्यानंतर आता तो पांतस्थ माणूस गाढ झोपीत आहे. तेवढ्यात कावडा आला. कावड्याला असं वाटलं की आपला मित्र राजहंस, या राजहंसाने या पांतस्थ माणसाची, या व्यक्तीची सेवा केली. आपला देखील कर्तव्य आहे. अतिथी देवो भव. म्हणून आपले कर्तव्य आहे की त्या व्यक्तीची आपण सेवा करावी. कावडा आला, त्या फांदीवर बसला. बसल्यानंतर कावड्याने त्याचा देहधर्म केला. विष्ठा टाकली. कावडा उडून गेला. उन्हाळ्याचे दिवस 12 वाजून गेले. विष्ठा टाकली. ते विष्ठा कावड्याची त्या पांतस्थ माणसाच्या, त्या व्यक्तीच्या कपाळावर पडली. उन्हाळ्याचे दिवस, कपाळाला थंड लागत आहे. बघितलं तर काय, बघितलं तर विष्ठा. वर बघितलं, राजहंस पक्षी दिसला. कावडा तर उडून गेला.
काहीच विचार नाही केला, कुठलाच विचार नाही केला या व्यक्तीने. महाराज म्हणतात या विचार करण्याची शक्ती हे फक्त मनुष्यालाच असते, विचार केलाच पाहिजे. एक वाक्य बोलू का? घटना घडण्याच्या अगोदर जो केला जातो त्याला विचार असे म्हणतात, आणि घटना घडल्यानंतर जो केला जातो त्याला पश्चाताप असे म्हणतात. मग आपण विचार करायचा का पश्चाताप करायचा? या व्यक्तीने कुठलाच विचार केला नाही. बाजूचा एक दगड घेतला, वर भिरकावला. जसा भिरकावला तसा राजहंसाच्या वर्मी लागला. राजहंस पक्षी गतप्राण झाला. तद्धाम परमम राजहंस पक्षी मेला. याला काय कारण? बोला. समोरचे हुशार विद्यार्थी समोर बसत असतात. काही गेले वाटते केक खायला, नाही? ऐका, तुम्ही म्हणसान महाराज तुम्ही आम्हाला विचारून राहिले आणि पाकिट एकटेच घेऊन जासान राजा, नाही काय? ऐका, राजहंस पक्षाच्या जीवनामध्ये कावड्याचा काही क्षण संघ घडला, राजहंस पक्षाला मरावं लागलं. मग याच्यातून सिद्धांत आपण काय घ्यायचं? ऐका जी, आपण जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला भरपूर कावड्याचा संघ आपल्याला होते. आता नको पाहू, आता बाहेर बसलेला आहे. कावड्याचा संघ आपल्या जीवनामध्ये होत असते. महाराज म्हणतात तो कावड्याचा संघ आपण टाळावा, नाही तर आपलं राजहंस पक्षासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात हा कुसंग आहे, हा बाधक आहे, याच्यामध्ये तुम्ही अडकू नका. हा नसेल पडला तर अजून एक दृष्टांत सांगतो. सरकार मायबापाने गेले मला वाटतं 2016 की 17 मध्ये, त्याच्या अगोदर दुष्काळ पडला होता आपल्या इकडे. त्यावेळेला 6-6 हजार रुपये दिले होते. आपल्या कुमारवाडीत भेटले का काही जणाले? आमच्या गावात कसं झालं, काही जणांना भेटले, काही जणांना भेटले नाही. मग ज्यांना भेटले त्यांनी काय केलं माहिती आहे का? चतुर होता त्यातला एक जण. त्यातल्या एका जणानं मोजकेच 6 हजारातले 2,000 रुपये काढले आणि अकोटला मार्केटला आला. मार्केटला आल्यानंतर सकाळीच आला 10 वाजता. 10 वाजता आल्यानंतर असंच कोणातरी कीर्तन करायचं तोडून त्याने ऐकलं असेल की रोजच्या जेवणामध्ये चम्मचभर तूप खाल्लं पाहिजे. कोणातरी कीर्तन करायचं तोडून त्याने ऐकलं, खरंच खाल्लं पाहिजे आजी. हे जे बिजागिरी आहेत ना आपल्या वयमानाने हे चालत नाही. आणि तूप जर खाल्लं तर ते ऑइलचं काम तिथं करते, म्हणजे आपले बिजागिऱ्या बरोबर होतात. आणि तसे तूप खाल्ल्यानंतर चम्मचभर तूप तरी खावं जेवणामध्ये, अन्न पचन होते म्हणतात त्याने. महाराज म्हणतात तूप खाऊन रूप येत नसतात, नाही काय? एकदम नसते, मग रोज चम्मच चम्मच खात असतात. आणि समजा यदा कदाचित जर तूप नसेल घरी तर मग महाराज व्हा. वा काय चाणक्य श्रोता आहे महाराज. कामाचं बरोबर ऐकता तुम्ही, नाही का? असं म्हणतात वा, जे ते तुपाची धार ते साधूची अर्जार, नाही काय? असं काही नाही. आता वांगच आहे महाराज लोकांच्या माग, तूप खूप काही नाही. आमचे पैसा म्हणे महाराज काजू गिजू काही नाही म्हणे, उसळ म्हणे घ्या म्हणे, बंद झालं म्हणे ते. ऐका, त्याने असंच कोणातरी कीर्तन करायचं तोंडून ऐकलं, बिचारा गेला आपल्या डेअरीवर गेला. आणि डेअरीवर गेल्यानंतर त्या डेअरीवाल्याला म्हणतो, ओ दादा. म्हणतो बोला ना भाऊ. म्हणजे काय किलो आहे तूप? काय किलो आहे तूप आधी? खरंच सांगा ना, काय किलो आहे? 700 नाही का? 1000? 1000? अरे बापरे. आजी महाराज लोकांना काही याचे भाव माहित नाही. खरंच इमानदारीने सांगतो, तूप 200 रुपये किलो होतं त्यावेळेस आणलं होतं, त्यापासून आणायचं कामच नाही. आता 1000वर गेलो बाप्पा रे. आता आम्हाला काही फुकटचं खाय द्यायला स्वस्त मागं काय नाही का? आणायचं कामच नाही. महाराज झाल्यानंतर आणायचं काहीच काम नाही. काजू बदाम गोडंबी खायचे असेल, तूप खायचं असेल तर महाराज बना. महाराज ऐका, त्याला 1000 म्हणजे 2 किलो तूप घेतलं. मग 2 किलो तूप कितीच झालं? 2000चं तूप घेतलं, एका डब्यामध्ये ठेवलं. पूर्वी लोड शेडिंग होती, त्यावेळेला लाईट जात होती. अकोटला तर नाही पण खेड्यापाड्याला जात होती. आमच्या गावामध्ये खूप 8-8 तास लोड शेडिंग होती त्यावेळेला. आता सिंगल फेज आले, त्यावेळेला नव्हते. मग त्याने काय केलं, घरी येता येता एका डब्यामध्ये घासलेट घेतलं. आता घासलेटही बंद झालं, नाही का? महाराष्ट्राने एका डब्यामध्ये घासलेट घेतलं 2 लिटर, आणि एका डब्यामध्ये 2 किलो तूप घेतलं. दोन्ही डबे एका पिशवीमध्ये ठेवलं आणि घरी आला. सकाळपासून गेला होता मग अकोटला. पत्नीला म्हणतो, अगं आई एक थैली घे आणि रूम मध्ये ठेवून पटकन काहीतरी जेवायला वाढ बरं. ते महाराज ते म्हणाले, याला हातपाय वगैरे धुवा तुम्ही, लगेच ताट करते. याने हातपाय वगैरे धुतले, तिनं ताट पाट आणलं, पाटावर ताट ठेवलं, आसन टाकलं, हातपाय धुतले, आसनावर बसला. पहिलाच घास घेतला, याला आठवलं आज आपण अकोटवरून काय आणलं? तूप आणलं. हात तिला म्हणतो, अगं ऐक ना, मी आज अकोटवरून तूप आणलं, निदान 1 चम्मच भर या वर्णामध्ये आण बरं. आता ते होती 14 जानेवारी.
गेली ते गेल्यानंतर तिने चम्मच घेतला आणि ज्या खोलीमध्ये ते पिशवी ठेवली होती त्या पिशवी जवळ गेली, डब्याचं झाकण उघडणार त्याच्याच अगोदर लाईट गेली तर हिनं काय केलं, हे तर होते 14 जानेवारी, हिनं डब्याचं झाकण उघडलं, चम्मच घेतला, त्या डब्यामध्ये बुडवल्यानंतर वर काढलं, पाहिलं तर घासलेट. तिला काय लागत होतं, तिला लागत होतं तूप. हा महाराज, आता हिने काय केलं, तो घासलेटचाच चम्मच घेतला आणि त्या तुपाच्या डब्यामध्ये अजंते. अरे अरे आजी कल्पना आहे, एवढं दुःख नको वाटू तू. हे कल्पना आहे, एवढं दुःख वाटूच नको देऊ तू. काय महाराज, संसारामध्ये लोक मग्न आहेत की कल्पना जरी सांगितली ना तरी दुःख वाटते. अरे वा, तुकामध्ये चाकूने सांगे माझा अनुभव आहे अंगे. असो काही दुःख वाटू नका देऊ. तिने घासलेला चम्मच त्या तुपामध्ये घातला. महाराज मला सांगा, 2000 रुपये किलोच्या तुपाचं काय झालं? हा, नाच झाला नाही का आजी? नाच नाही झाला आजी, सत्यानाश झाला. नाश नाही झाला बापा, सत्यानाश झाला. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कोणी केला? कोणी केला बोला ना. काकू ना? काकू ना नाही रे बाप्पा, घासलेट ना नाही. बरं घासलेट ना, अजून आजीनं काय केला बाप्पा? ऐका काही वादा नाही गडवा. आजचं कीर्तन म्हणजे चालता बोलता. तुम्ही खुशता आम्ही खुश, आमचे कार्यकर्ते खुश. ऐका, घासलेट ना नाही, आजीनं नाही, त्या बाईनही नाही केला, लाईट नाही केला, सत्यानाश केला तो चमच्यानं. चमचा कायचा होता याचा आवाज द्यावा आम्हाला रिटर्न. चम्मच कशाचा होता? घासले. 2000 तुपाचा सत्यानाश कोण केला? चमच्यानं. वा रे वा, हे योग्य उत्तर आहे. मी चमच्यासाठी बोलतो बरं का. ऐका, मला माहित आहे तुमचं चमटे आणि चिमटेशिवाय होत नाही. चमचे आणि चिमटेशिवाय कोणाचंच भागत नाही आजकाल. मग ते चमचे कशातली असो, मी चमच्यासाठी बोलतो बरं का. तुम्ही कुठं नका जाऊ. हा महाराज, त्या चमच्याची एवढी मजा आहे हो का मालकाच्या अगोदर खाण्याचा अधिकार त्या मजा हे असेल का, त्याला आनंद असेल का? कोण नाही काय, कशातले घ्या मग तुम्ही चमचा. हा कीर्तनामध्ये फक्त, बाहेर नका धरू. महाराज हात जोडून विनंती एवढीच आहे की ज्यातले चम्मच त्याच्यात ठेवत जा, ज्यातले चम्मच त्याच्यात ठेवत जा, नाहीतर ते तुपासारखा सत्यानाश करतात हो. हा, माझा दृष्टांत अपुरा राहू नये म्हणून पुढे सांगतो. आता त्या बहिणी काय केलं माहितीये का, 4-5 चम्मच तूप घेतलं आणि त्या घासलेट मध्ये टाकलं. मला सांगा त्या घासलेटचं काय बिघडलं? काहीच बिघडलं नाही, कारण ते पहिलेच बिघडलं आहे ना. ते सुधऱ्याचं नावच घेत नाही, म्हणून तिनं कान धरले, बाबा याला सुधरायचंच नाही. हा महाराज, मला सांगायचं एवढं की घासलेटचा चम्मचचा संग त्या तुपाला झाला तर तुपाचा सत्यानाश झाला. महाराज म्हणतात हा कुसंग आहे, हा बाधक आहे, याच्यामध्ये अडकू नका. चला, दुसरी जे संगती आहे ते विसंगतीचा जर विचार केला ना तर ही घडतही नाही आणि ही घडविताही येत नाही, ही घडत राहते. बरं मग विसंगती म्हणजे काय? एका वाक्यात सांगू का? आमदार, खासदार, कीर्तनकार, बाई दिसला की थंडागार, घरची बरं का. हा, तर मग कोणताही असो, हे विसंगती आहे. बाई म्हणजे विसंगती. मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात. कर्नाटकातली मुलगी आहे आणि महाराष्ट्रातला मुलगा आहे. तुकोबारायचं प्रमाण आहे माझ्या जवळचं नाही. कानडीने केला मराठा भ्रतार, कानडीने केला
विसंगती म्हणजे काय तुकोबराय म्हणतात कानडीने केला मराठा व्रतार एका ते उत्तर एका नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे का सर्वांगाचे कान करू नये का कर्नाटकातली मुलगी आहे कानडीने केला मराठा व्रतार कानडीने केला मराठा व्रतार कानडी म्हणजे कर्नाटक कर्नाटकातली मुलगी आहे आणि महाराष्ट्रातला मुलगा आहे आपल्या अकोट मधला महाराष्ट्र म्हणजे अकोट नाही का अकोट मधला मुलगा विचार करायसारखी गोष्ट आहे महाराज कर्नाटकातली मुलगी महाराष्ट्रातला मुलगा त्यावेळेला फेसबुक नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं इंस्टाग्राम नव्हतं हा स्नॅपचॅट नव्हते अहो मोबाईलच नव्हता पत्र व्यवहार होता त्यावेळेला मग विचार करा दोघांचा प्रेम विवाह झाला तुकोबराय म्हणतात बरं त्याने कर्नाटकातली मुलगी ती आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे घरी आणली घरी आल्यानंतर हा काय बोलत होता तिला कळत नव्हतं आणि ते काय बोलत होते याला कळत नव्हतं दोघांची भाषा वेगळी भाषेचा त्या ठिकाणी विसंगती आहे ना विसंगती सांगत आहो ना मग विसंगती म्हणजे तिची ते बोलत काय होते याला कळत नव्हतं हा बोलत काय होता तिला कळत नव्हतं हे म्हणजे विसंगती विसंगती मग आता याचा उपाय काय केला पाहिजे दोघं जे मुके बैरे कसे बोलतात हातवारे करून बस तसे ते बोलत होते मग आता त्यांचा संसार कसा काय चालणार देवाची कृपा ते हातवारे करून असे मुके बोलतात तसे ते बोलत होते नुकतंच दिवाळीचा सण जवळ आला याला असं वाटलं आपल्या पत्नीला तिच्या घरी घेऊन जाऊ दिवाळीला मग त्याने काय केलं तिची बॅग भरली आणि याचे कपडे एका बॅगीमध्ये भरले अकोला स्टेशनवर गेला तात्काळमध्ये रिझर्वेशन केले आणि गेला बायकोला घेऊन स्टेशनवर दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर ट्रेन आली ट्रेनमध्ये हा पत्नीला घेऊन बसल्यानंतर प्रवास सुरू झाला अकोल्यावरून निघाला असताना आता आपला महाराष्ट्र प्रांत मागे पडला कर्नाटकी प्रांत लागल्यानंतर हा पत्नी जवळ गेला पत्नीच्या गळ्यामध्ये हात टाकला तेवढं स्टेशन आलं गाडी थांबल्यानंतर याला असं वाटलं आता हातवारे करून बोलायचंच नाही शब्दानच आपल्या पत्नीसोबत बोलायचं स्टेशनावर गाडी थांबल्याबरोबर हा तिला विचारतो का ग हे कुठलं स्टेशन आता तिला आपली भाषा कळतच नव्हती ना ते म्हणे येनंद्री म्हणजे तिचं म्हणणं होतं काय म्हणता तिची भाषा याला कळत नव्हतं याला असं वाटलं या स्टेशनचं नाव येनंद्री आहे काय त्याने कागद काढला पेन काढला आणि येनंद्री स्टेशन म्हणून टिपून घेतला परत प्रवास सुरू झाल्यानंतर परत स्टेशन आलं याने तिला विचारलं का ग हे स्टेशन कुठलं आता तिला समजतच नव्हतं ना ते म्हणे येनंद्री म्हणजे काय म्हणता याला असं वाटलं आपल्या अकोटच्या इकडे महाराष्ट्रामध्ये खुर्द बुद्रुक असते कर्नाटकी प्रांतात देखील खुर्द बुद्रुक असेल त्याने यानंतर खुर्द यानंतर बुद्रुक टिपून घेतलं परत प्रवास सुरू झाला ऐकत आहे ना तू आई परत प्रवास सुरू झाल्यानंतर परत स्टेशन आलं याने तिला विचारलं का ग हे स्टेशन कुठलं ते म्हणे येनंद्री आता समजतच नव्हतं ते येनंद्री म्हणजे काय म्हणता याला असं वाटलं एखादा धरणाने पुनर्वसन गाव झालेलं असे याने ते टिपून घेतलं परत प्रवास सुरू झाला असं करता सकाळ होते बरं का काही चिंता करू नका परत स्टेशन आल्यानंतर याने तिला तोच प्रश्न विचारला का ग हे स्टेशन कुठलं तिने काय म्हटलं बाबू येनंद्री म्हणजे तुम्ही होते वाटते तिच्या बाजूला योग्य उत्तर आहे म्हणजे तुम्ही कीर्तन ऐकत आहात महाराज तिने म्हटलं येनंद्री याला असं वाटलं पहिलं गेलं खुर्द गेलं बुजुर्ग गेलं एखादं धरणाने पुनर्वसन झालं पण तरी हे म्हणजे येनंद्री नक्कीच्या माहेराकडे आल्यानंतर हे आपली मजा घेत असेल त्याने कुठलाच विचार नाही केला महाराज त्याने काय केलं बाई मागे केली आणि एक तिच्या कानपडीत आणली बस अशीच होती रोहन महाराज जशी हानली की नाही ते म्हणे एक बडत्री तिचं म्हणणं एक बडत्री म्हणजे मला का मारलं हा का म्हणतो माहितीये का अगं पहिले तर सांगत होती या स्टेशनचं नाव एक बडत्री आहे तर मी कशाला मारत महाराज म्हणतात हे विसंगती नाही तर काय हे विसंगतीच आहे महाराज नाही तर काही जण म्हणतात अरे बा आमच्या घरची विसंगती एवढी आहे उलट्या डोक्याची आहे म्हणतात उलट्या डोक्याची आपण एक म्हणा तर ते दोन म्हणते कारण उलट आपण जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तिला शरबत मागितलं ना तर ते गरम चहा करून आणते एवढी विसंगती आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये चहा मागितला तर शरबत करून आणते बर्फाचं हे उलटी डोक्याची आहे म्हणते बरं महाराज उलट्या डोक्याची आहे तर आता एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो आहे का नुकतंच पावसाळ्याचे दिवस चालू होते सत्यनारायणाचा कार्यक्रम एखाद्या घरी झाला होता आणि त्याचीच बायको उलट्या डोक्याची होती मी इथलं नाही सांगून आलो बरं का अजिबात नाही आम्हाला काही गाव कमी नाही 30 गाव को 30 गाव भिकारी को 40 गाव नाही का भटक्या विमुक्त जाती जमातीतले लोक आम्ही भटकत राहतो आम्हाला काय तुमच्या गावचं तुम्हाला सांगायचं का नाही भरपूर गावचा लागलं तर तुमच्या गावचं दुसऱ्या गावला सांगू पण आहे का त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा झाली बिचाराची त्याची बायको उलट्या डोक्याची त्याने एक म्हटलं की ते 2 म्हणे 2 म्हटलं की 4 म्हणे म्हणजे असे ते एक पाऊल समोरच होती
महाराजांना शे सत्यनारायणाचं पूजा वगैरे आटोपली. मग रामबाबा त्याचे ते हे फुलं गिलं खारका बदाम ते 9 प्रकारचे 9 ग्रहाचं सामान घेऊन आंब्याची पानं वगैरे त्या पुरा नदीत टाकत असतात म्हणतात नाही का रामबाबा. हा नदीत सोडायला ते दोघे नवरा बायको गेल्यानंतर गावची नदी. आता पात्र किती मोठा आहे याला माहित माणसाला, हे कशाला गेली नदीवर आज लोक नाही. पण याला असं वाटलं चला चांगलं छान असं पत्नी सोबत गेल्यानंतर म्हणे पाहिजो पुढे पाणी आहे बरं काय असं द्या ना म्हणे. आता त्याने एक म्हटलं की ते 2 करेल. गेली महाराज एवढ्या टोंगा एवढ्या पाण्यामध्ये ते घेऊन पाहिजे म्हणे आता त्याच्या पुढे जाऊ नको. गेली महाराज त्याच्या पुढे गेली आली कंबर एवढी. पाहिजे बरं म्हणे आता त्याच्या पुढे जाऊ नको नाही तर वाहून जाशील. ते अजून निघाली महाराज जशी गेली तसं पाय टाकायला गेली तशी फोडणीच लागली डुबायला लागली. निघाली महाराज वाहायला लागली त्या ठिकाणी. बरं वाहायला लागल्यानंतर हा तिला पाहायला निघाल्यावर मला सांगा नदीचा प्रवाह असा चालू आहे. मग हा कोण्या दिशेने जाव हा तिकडे नाही गेला, हा उलटा गेला इकडे पाहत. बरं दुसऱ्या गावाजवळ गेला तेवढ्यात एक माणूस त्याला भेटला. गाव म्हणे भाऊ इकडे कसं काय येणं केलं. अहो काय सांगावं म्हणे तुम्हाला, माझी पत्नी म्हणे या पाण्यामध्ये वाहून गेली म्हणे. मग तो प्रवाह तर नदीचा असा आहे तुम्ही इकडे कशाला आले म्हणे. ते उलट्या डोक्याची होती ना. महाराज म्हणतात हे विसंगती नाही तर काय तर महाराज म्हणतात हे विसंगती आहे. ही घडविता येत नाही ही घडतही नाही. हे घडत राहते. पहिली कुसंगती दुसरी विसंगती आणि तिसरी म्हणजे सतसंगती ही मात्र करावी लागते. महाराज काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायकडे गेले. तुकोबारायकडे गेल्यानंतर तुकोबारायला म्हणाले महाराज आम्हाला तुमच्या संगतीमध्ये विष्णूची स्वामीची महापूजा करायची आहे. कशी करायची काय करायची आम्हाला ठाऊक नाही. त्यावेळेला तुकोबाराय त्यांना म्हणतात की बाबा रे तुमचा परिचय मला द्या. ते म्हणतात महाराज मी त्याच्यामधला म्हणतो मी शिष्य आहे, दुसरा म्हणतो मी नौकर आहे, तिसरा म्हणतो मी मुलगा आहे आणि चौथी जे होती ते पतिव्रता स्त्री होती. ते म्हणाले महाराज आम्हाला चौघांना स्वामीची विष्णूची महापूजा सांगा. जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकांना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये स्वामीची विष्णूची महापूजा कशी करायची याचं उत्तर सांगतात. हो 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 साधकांना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की बाबा रे तुम्हाला स्वामीची विष्णूची महापूजा करायची आहे ना. हो म्हटले महाराज. मग तुकोबाराय त्याला सांगतात स्वामी का गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. ते साधक मंडळी म्हणाले तुकोबाराय आम्ही तुमच्या संगतीमध्ये याच्यासाठी आलो की आम्हाला साधा सरळ सोपं लक्षात येईल असं सांगा. त्यावेळेला तुकोबाराय त्याला सांगतात की बाबा रे तुम्ही एक जण समोर या आणि मला सांगा तुम्ही तुमचा परिचय द्या. त्यावेळेला एक जण समोर गेला तुकोबारायचं दर्शन घेतलं आणि तुकोबारायला म्हणाला तुकोबाराया मी
नौकर आहे, मला सांगा स्वामीची विष्णूची महापूजा कशी घडेल? त्यावेळेला तुकोबारा त्याला सांगतात, स्वामी काज, स्वामी म्हणजे मालक आणि काज म्हणजे काम. तुझे मालक तुला जे काम सांगतात ना ते तू इमानदारीनं कर. त्याच्यामध्ये तू निष्ठा ठेव. तुझ्या मालकाचं कधी तू मन दुखवू नको. तुझे मालक तुला जे देतील तू त्याच्यात समाधानी राहा. याच्यातूनच तुला स्वामीची विष्णूची महापूजा घडेल. म्हणजे कसं महाराज माझ्या लक्षात नाही आलं. त्यावेळेला तुकोबारा त्याला सांगतात की बाबा रे, जसं हनुमंतरायाने रामप्रभूंची सेवा केली ना त्या पद्धतीनं तू तुझ्या मालकाची सेवा कर. अहो, हनुमानजीने ज्या वेळेला श्री रामचंद्र प्रभूंची सेवा केली त्याचं फळ काय भेटलं हनुमंतरायाला सांगू. आज प्रत्येक गावागावामध्ये श्री रामचंद्र प्रभूंचं मंदिर असेलच सांगता येत नाही, पण सेवेचं बळ किती मोठं की आज प्रत्येक गावागावामध्ये गाव त्या ठिकाणी हे झाले, काय झाले, पुनर्वसन झाले. तिथून उठून गेले. गाव त्या ठिकाणी माणसंच नाही, पण हनुमंतराय त्या ठिकाणी आहेत. आज प्रत्येक गावागावामध्ये हनुमंतराय आहेत. सांगायचं तात्पर्य की श्री रामचंद्र प्रभूंची सेवा केली, दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखिले रामचरण. हनुमंतराय सारखी सेवा कर बाबा तू तुझ्या मालकाची. याच्यातूनच तुला गुरुची विष्णूची महापूजा घडेल. महाराज नौकरामध्ये अनेक प्रकार सांगितले. काही नौकर सांग कामे असतात, काही रिकामे असतात, निकामे असतात, काही वाढ कामे असतात, काही सांगून न ऐकणारे असतात, पण आपल्याजवळ वेळ कमी आहे. हे प्रकार मांडून दिले. पुढे जर योग आले तर सांगणार ते. चला, दुसरं जे आहे तो म्हणला महाराज ठीक आहे, स्वामीची विष्णूची महापूजा अशी करायची. मला समजलं जशी हनुमंतरायाने रामप्रभूंची केली त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करतो. होणार तर नाही पण प्रयत्न करील. मी माझ्या मालकाचं कधी मन नाही दुखवणार. महाराज म्हणले ठीक आहे बाळा. त्याने दर्शन घेतलं आणि बाजूने उभा झाला. दुसरा आला. महाराज म्हणलं तुझा परिचय दे. त्याने सांगितलं महाराज मी शिष्य आहे, मला सांगा स्वामीची विष्णूची महापूजा कशी करायची. महाराज त्याला सांगता गुरुभक्ती हीच विष्णूची महापूजा. गुरुभक्ती म्हणजे तू तुझ्या गुरुची सेवा कर. तुझे गुरु जे तुला देतील तू ते समाधानीनं घे. गुरुचं मन कधी दुखवू नको. महाराज आता जर विचार केला ना गुरुचा आणि शिष्याचा तर लोभी गुरु आहेत आणि लालची चेले आहेत. महाराज गुरुच्या मनामध्ये लोभ आहे. कुठला? एखादा श्रीमंत शिष्य पायाचा, त्याच्या गळ्यामध्ये आपण माळ घालायची आणि आपल्या आश्रमाचं बांधकाम त्याच्या हातून करून घ्यायचं. गुरुच्या मनामध्ये लोभ आहे. आणि शिष्यही लालची आहेत ना महाराज. एखादा गुरु मठाधिपती पायाचा, त्यांच्या हातून माळ टाकून घ्यायची आणि गुरु गेल्यानंतर मठ आपला. शिष्य लालचे आहे, लोभी. महाराज म्हणतात लोभी गुरु लालची चेला, दोनों नरक में ठेलम ठेला. तुकोबाराय बोलतात तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण लालची असतील, लोभी असतील तर विठोबाची आणि नरका जाती असे गुरु शिष्य पाहिजेत नाही. महाराज म्हणतात त्याला सांगतात तुकोबाराय, अरे बाबा जसं स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसाची सेवा केली ना त्या पद्धतीनं तू तुझ्या गुरुची सेवा कर. जशी श्री संत भास्कर महाराजांनी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची सेवा केली ना त्या पद्धतीनं तू तुझ्या गुरुची कर. जशी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ रायांची सेवा केली ना त्या पद्धतीनं तू तुझ्या गुरुची सेवा कर. याच्यातूनच तुला गुरुची विष्णूची महापूजा घडेल. त्याने एकदम तुकोबाराचं दर्शनच घेतलं महाराज आणि बाजूला उभं राहिला. तिसरा जो आला तो म्हणला महाराज मला सांगा गुरुची विष्णूची महापूजा कशी घडेल. महाराज म्हणले तुझा परिचय दे. तो म्हणला महाराज मी मुलगा आहे, मला सांगा स्वामीची विष्णूची महापूजा कशी घडेल. त्यावेळेला तुकोबाराय बोलतात पितृवचन हीच विष्णूची महापूजा. मग जगद्गुरु श्री तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पितृ शब्द वापरला, मातृ वापरला नाही. पण तुकोबारायला या अभंगातून सांगायचं आहे की बाबा रे तू तुझ्या आई वडिलांच्या वचनाचं पालन कर. तू तुझ्या आई वडिलांच्या वचनाचं पालन कर. याच्यातूनच तुला विष्णूची महापूजा घडेल. महाराज आपले संस्कृती आपल्याला सांगतात, काय सांगतात, मातृदेव भव पितृदेव भव. मातेला देव माना, पित्याला देव माना. आपली संस्कृती आपल्याला सांगतात. पण अलीकडे 2024 मध्ये जर विचार केला ना तर माता पित्याला देव मानणं तर सोडा, माता पित्याला महाराज वृद्धाश्रमामध्ये टाकलं जातं. माता पित्याचा वचनाचं पालन या ठिकाणी करताना नाही दिसत. हा कलियुगाचा जास्त प्रभाव झाला म्हणा. पण महाराज आजकाल माता पिता वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे.
हा बरं, वृद्धाश्रमामध्ये माता पिता कोणाचे आहेत हो? गरीबाचे नाहीत, श्रीमंताचे आहेत. गरीबाचे नाहीत, श्रीमंताचे आहेत. अहो सांगू का तुम्हाला, 2011 मध्ये पंढरपूरला चतुर्मासाला होतो मी. श्री हरिभक्त पारायण वैकुंठवासी भजन प्रिय असणारे आमचे रामचंद्र बाबा बोधे, बाबांच्या सहवासामध्ये 4 महिने चतुर्मास 4 महिने त्या ठिकाणी थांबलं असताना तिथे एक वृद्धाश्रम आहे, रामकृष्ण हरी वृद्धाश्रम. त्या ठिकाणी अमरावतीचे टेकाडी मावशी आहेत. त्या टेकाडी मावशीने तो त्या ठिकाणी वृद्धाश्रम काढला. त्या ठिकाणी आम्ही जात असतो. आताही आषाढीला जर गेलो ना दर्शनाकरता तर वृद्धाश्रमामध्ये आम्ही मुक्काम करतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर मला तिथले जे म्हातारे आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर ते आमच्यावर प्रेम करतात महाराज. प्रेम करतात, आमचा लाड करतात, आम्हाला खाऊ देतात आणि पैसेही देतात. म्हटलं आजी एवढं तू कशा करता. मग ते वेळेला ते आजी सांगत होती की महाराज तुम्ही येता ना तर आम्ही तुम्हाला आमचे मुलं म्हणून तुमच्यात पाहतो आणि आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, आमचा मुलगा समजून. तुम्ही आल्यानंतर आमचे नातवंड आम्हाला तुमच्यात दिसतात म्हणून आम्ही तुम्हाला प्रेम करतो, तुमच्यावर प्रेम करतो. महाराज त्या आजीला मी सहज म्हटलं आजी तुला मुलं बाळ नाहीत का ग? आजी म्हणे 4 आहेत महाराज, 4. एक क्लासन ऑफिसर आहे, एक वकील आहे, एक काय कलेक्टर आहे. खूप मोठे मोठे बंगले आहेत म्हणे महाराज. एक अमेरिकेत राहते, एक रशियात राहते, एक इंग्लंडमध्ये राहते. खूप मोठे मोठे घर आहेत म्हणे, त्यांच्या संसारामध्ये ते मग्न आहेत. म्हटलं तुला भेटीला येतात की नाही? म्हणे नाही महाराज. या ठिकाणी आणून सोडलं, सांगितलं होतं का 1 महिन्यानंतर मी तुला घ्यायला येईल. 1 महिना नाही महाराज, 12 वर्ष झाले तरी मुलगा मला भेटीला आला नाही. त्या म्हातारीच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते आणि ती म्हातारी आम्हाला सांगत होती महाराज एक वाक्य बोलतो म्हणजे माझ्या बोलण्याचं लक्षात येईल. एक बाप 4 मुलाला वागवतो, बरोबर ना? एक बाप 4 मुलाला वागवतो, पण 4 मुलं एका बापाला वागू शकत नाही, ही खंताची गोष्ट आहे. हे कोणाला सांगता येत नाही. त्याच्यातही हिसावाटी होतात महाराज. तो म्हणते आई तू घे, 2 असले तर बाबा मला दे, याच्यात हिसावाटी नाही. अरे ज्यांनी हाताचे काळे रक्ताचं पाणी जीवाचं रान रात्रीचा दिवस दिवसाची रात करून तुम्हाला लहानाचं मोठं केला, तुम्ही त्यांचे हिस्सावाट्या करता म्हातारे झाल्या. नका करू रे. त्यांच्यात प्रेम नसेल होत तर त्या दोघात तरी फूट पाळू नका. ते दोघच बिचारे एकामेकावर प्रेम करतील आणि जीवन जगतील. नका करू. त्या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये बघा त्या म्हातारी आजीचा अंतकाळ जवळ आल्यानंतर या टेकाडे मावशीने तिच्या मुलाला फोन केला. म्हणले बाबा अरे तुझ्या आईचा अंतकाळ जवळ आला, तू त्यांना भेटण्याकरता ये. तो म्हणला मावशी या ठिकाणी मला खूप काम आहे, माझं येणं होत नाही, मला रिकामपण नाही, मला वेळ नाही. तुम्ही त्यांची काळजी घ्या, पैसा किती लागो मी तुम्हाला द्यायला तयार आहे. महाराज काही दिवसानंतर ते म्हातारी मरण पावल्यानंतर टेकाडे मावशीने कॉल केला त्याला. म्हणले बाबा तुझ्या आईचं या ठिकाणी तुझी आई या ठिकाणी मरण पावली, तिला देव आज्ञा झाली, निदान तिच्या अंतकाळाच्या वेळेला अग्नी द्यायला तरी तू या ठिकाणी ये. तो का म्हणला माहित आहे का? मावशी मला वेळ नाही आहे, मी माझ्या ऑफिसच्या कामामध्ये खूप व्यस्त आहे, मला वेळ नाही आहे. तुम्ही तेवढा अंतकाळाचा जो विधी असते तो करून घ्या आणि जो काही खर्च येईल तो मला सांगा, मी ऑनलाईन तुम्हाला फोन पे गुगल पे जो काय असेल ते तुम्हाला पाठवून देईल. पण मी येऊ शकत नाही, मला बोलू नका. तुम्हाला सांगू का आपल्या संस्कृतीमध्ये 16 संस्कार सांगितलेले आहे. 16 संस्कार महाराज, त्याच्यातले 15 संस्कार माता पिता आपल्या मुलांवर करतात आणि 16वा जो संस्कार आहे ना तो मुलगा माता पित्याचा करतो, तो म्हणजे अंतकाळ, म्हणजे शेवटचा अग्नी, 13वी वर्ष श्राद्ध. हे जो 16वा संस्कार सांगितला हा मुलगा पित्याचा करत असतो, तो 16 संस्कारापैकी. पण तो म्हणला मी येऊ शकत नाही, मला वेळ नाही. ओ महाराज एवढं काय घेऊन बसता? एक सांगू का, आपल्याच विदर्भामध्ये घडलेली घटना आहे की एका बापाने मुलाची आई मरण पावली, मुलगा लहान होता. त्या बापाने आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं महाराज. दुसऱ्याच्या शेतामध्ये राब कष्ट करत होता. कष्ट करताना जो पैसा येत होता तो आपल्या मुलाच्या शिक्षणाकरता लावला. तुम्ही ऐकता ना? ऐका, आपल्याच विदर्भातली घडलेली घटना सांगतो.
त्या ठिकाणी दुसऱ्याच्या शेतामध्ये कष्ट करायचे, पैसा जमा करायचा आणि मुलाच्या शिक्षणाला लावत होता. मुलगा म्हणाला, बाबा या पुण्यामध्ये शिक्षण व्यवस्थित नाही वाटत, मला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची आहे, थोडा पैसा पाठवा अजून. बापाने रात्र आणि दिवस राब राब कष्ट केले महाराज, पैसा पुरवला मुलाला आणि सांगितलं तुला वाटेल त्या ठिकाणी तू ऍडमिशन कर. मुलगा मुंबईमध्ये गेला, मुंबईमध्ये ऍडमिशन केली, त्या ठिकाणी उच्च शिक्षित झाला. झाल्यानंतर तिकडेच नोकरी पाहिली, तिकडेच छोकरी पाहिली आणि तिकडेच लग्न केला. त्याचा संसार थाटला महाराज. जिथपर्यंत पैशाची गरज होती तिथपर्यंत वडिलाला कॉल केला. आता गरज संपली, नोकरी आहे, आर्थिक अडचण तंदुरुस्त आहे, पत्नी आहे, लेकरं आहेत, बाकरं आहेत. बापाला असं वाटलं आपला मुलगाचा अजून फोन नाही आला. कमीत कमी 6 महिने झाले मुलाचा फोन नाही आला. पण शेवटी आई वडिलांचं अंतकरण आहे महाराज. ते आई वडिलांचं अंतकरण कसं असते, लोण्याचा गोळा पाहिला का? आता नवीन लोकांनी नाही पाहिला, पण जुन्या लोकांना माहित आहे. लोण्याचा गोळा जेवढा मऊ असते ना, तेवढा आई वडिलांचं अंतकरण मऊ असते महाराज. त्या ठिकाणी शेवटी बाबाला दया आली. दया आल्यानंतर बापाला असं वाटलं की आपल्या मुलाला वेळ नसेल, त्याला भेटण्याकरता मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर फाटके कपडे होते, फाटकं धोतर होतं, मळलेली टोपी, मळलेलं दुपट्ट होतं. गेला मुंबईला गेल्यानंतर मुलाच्या ऑफिसच्या कंपाऊंडच्या बाहेरच्या गेटवर बाप उभा आहे आणि कंपाऊंडच्या आतमध्ये ऑफिसच्या गेट जवळ मुलगा आहे. आजूबाजूला क्लास 1 ऑफिसर आहेत, मित्रपरिवार आहे. हे म्हातारे बाबा तिथून आवाज देतात त्याला, बाळासाहेब, हो बाळासाहेब. बाळासाहेबांनी बघितलं, अरे बापरे, हे तर आपले वडील आहेत. पण बापाच्या अंगावर फाटलेलं धोतर, फाटलेलं शर्ट, मळलेली टोपी, मळलेलं दुपट्ट पण बाळासाहेबांनी पाहून न पाहण्यासारखं केलं. त्या ठिकाणी बापाने आवाज दिला म्हाताऱ्यानं, हे बाळासाहेब, बाळासाहेब. बापाने पाहिलं, मुलगा पाहून न पाहण्यासारखं करत आहे. पण बाळासाहेबाच्या आजूबाजूला जे मित्र होते ना, ते सांगत आहे, बाळासाहेब अहो मगापासून ते म्हातारे बाबा तुम्हाला आवाज देत आहे, कोण आहेत बघा तरी. बाळासाहेबांनी बघितलं, बापाच्या अंगावरलं फाटलेलं धोतर, फाटलेलं शर्ट, मळलेलं टोपी, मळलेलं दुपट्ट पाहून बाळासाहेबाला लाज वाटली. बाळासाहेब मित्राला म्हणता, ते का, ते तर माझ्या कामावरचे गडी आहेत. बापाने ऐकलं तसं बापाच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागल्या महाराज. जशा धारा लागल्या, बापाने मान खाली घातली, तसाच रेल्वे पकडली, घरी आला. घरी आल्यानंतर एक कागद घेतला, पेन घेतला. पेन घेतल्यानंतर बाळासाहेबाला बाप पत्र लिहितो, चिरंजीव बाळासाहेब ऐका, अहो हेच ते माझ्या अंगावरचे कपडे, फाटलेलं धोतर, मळलेलं शर्ट, मळलेलं दुपट्ट, मळलेली टोपी पाहून तुम्हाला लाज वाटली ना बाळासाहेब या कपड्यांची, तर याच कपड्यावर मी राबराब कष्ट केले, हाताचे काळ, जीवाचं रान, रक्ताचं पाणी, दिवसाची रात, रात्रीचा दिवस केला, पैसा कमावला बाळासाहेब आणि तुम्हाला त्या नोकरीवर लावलं बाळासाहेब. ते हेच कपडे. बाळासाहेब ऐका, मी तुम्हाला, तुमचा कॉल नाही आला, काही नाही आला, मी तुम्हाला भेटण्याकरता त्या ठिकाणी आलो. आल्यानंतर तुमच्या ऑफिसच्या कंपाऊंडच्या समोरून उभं राहून तुम्हाला आवाज देऊ लागलो, बाळासाहेब, ओ बाळासाहेब. तुम्ही माझ्याकडे पाहून न पाहण्यासारखं केलं, त्याचं कारण हेच कपडे, ते फाटलेलं धोतर, फाटलेलं शर्ट, मळलेलं दुपट्ट, हे पाहून तुम्ही पाहून न पाहण्यासारखं केलं. तुमच्या मित्राने सांगितलं, बाळासाहेब मगापासून ते म्हातारे बाबा तुम्हाला आवाज देतात, कोण आहेत होते, तर तुम्ही सांगितलं माझ्या अंगावरले कपडे पाहून की तो माझ्या कामावरचा गडी आहे. काही हरकत नाही बाळासाहेब, ऐका, मला काही दुःख वाटलं नाही बाळासाहेब, पण एक ऐका, एक वाक्य ऐका बाळासाहेब माझं. तुमच्या समोर जर कदाचित एखादा व्यक्ती कोटा सुटा बुटामध्ये जर आला ना, तर त्याला बाप म्हणून आपल्या मायची गमवू नका. तिथंच पूर्णविराम दिला आणि गळफास घेतला, फाशी घेतली महाराज. मला सांगा, जो आई वडिलांची सेवा करत नसेल, जो आई वडिलांच्या वचनाचं पालन करत नसेल, त्याच्या तो मुलगा नसला तरी चालेल, नसला तरी चालेल महाराज. आज गरज आहे अशा कार्यक्रमाची. मला सांगा ना, अशा कार्यक्रमातून जर या लहान लहान मुलाच्या कानांवर जर असे संस्कार पडत असतील, चांगले पडत असतील, तर खरं सांगा, हे लहान लहान मुलं आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकतील का? हो, नाही टाकतील. आज गरज आहे महाराज या तरुणांची. या तरुणांनी जो हा उपक्रम या ठिकाणी उभा केला ना, भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करेल, त्यांच्या हातून याहीपेक्षा मानवतेच्या सर्वांगीण विकासाचे कार्य देव त्यांच्या हातून याहीपेक्षा मानवतेच्या सर्वांगीण विकासाचे कार्य घडून घेऊ. त्यांना बुद्धी असे देऊ महाराज. आज गरज आहे या कार्यक्रमाची. या जेवढे तरुण या ठिकाणी असतील ना, माऊलीची शपथ सांगतो, हे जे मंडळी आहे ना, नवीन तरुण, या आई वडिलांना वृद्धाश्रमात कधीच टाकणार नाही, कधीच टाकणार नाही.
तुम्हाला सांगू का, आज आई वडिलांची सेवा करा. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात की आपल्या आई वडिलांचं जर तुम्ही रोज दर्शन घेतलं ना तर सर्व तीर्थांचं दर्शन झाल्यासारखं आहे. हा, आई वडील सर्व तीर्थ आहेत आपल्या आई वडिलांच्या चरणावर. ज्ञानोबाराय बोलतात की सकल तीर्थाची धुरे जेई का माता पितरे तया सेवेचे कीर शरीरे लोन कीजे. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे. माऊली ज्ञानोबा म्हणतात सर्व तीर्थ आपल्या आई वडिलांमध्ये आहेत. म्हणून रोज उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर देवाचं दर्शन घ्या, तुळशीचं दर्शन घ्या, आई वडिलांचं दर्शन घ्या. सर्व तीर्थाचं दर्शन झालं. जो आई वडिलांसोबत जर धड बोलत नसेल ना, ज्ञानोबा बोलतात त्याच्यासारखा मूर्ख माणूस कोणी नाही या जगामध्ये. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा ए विश्वभरी आदरा मूर्खो जैसा विठ्ठला विठ्ठल. महाराज त्याला सांगतात की बाबा रे तू तुझ्या आई वडिलांची सेवा कर. जशी पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली ना तसं तू तुझ्या आई वडिलांची सेवा कर. याच्यातूनच तुला स्वामीची विष्णूची महापूजा घडेल रे बाबा. हा, याच्यातूनच स्वामीची विष्णूची महापूजा घडेल. महाराज त्यांनी दर्शन घेतलं तुकोबारायचं आणि बाजूला उभा झाला. आणि चौथी जी आली ते म्हणाली महाराज मला सांगा स्वामीची विष्णूची महापूजा कशी करायची. आणि ते होते पतिव्रता. महाराज म्हणाले महाराज मी पतिव्रता आहे मला सांगा. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात बाई तुम्ही पतिव्रता आहे ना मग सेवापती हेच विष्णूची महापूजा. तू तुझ्या पतीची सेवा कर कारण पती हा परमेश्वर असतो. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण महानारायण तैशा परी. हा, पतीची या मता अनुसरून पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची गा. महाराज तुकोबारा तिला सांगतात की बाबा तू तुझ्या पतीची तू सेवा कर. तुझ्या पतीचं कधी तू मन दुखवू नको. तुझ्या पती जे देतील त्याच्यात तू समाधानी राहा. याच्यातूनच तुला स्वामीची विष्णूची महापूजा घडेल. हाच अनुभव आहे दुसरा कुठलाच नाही. अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात येथे विष्णूची महापूजा येथे विष्णूची महापूजा येथे विष्णूची महापूजा येथे विष्णूची महापूजा साडेआठ ते 10:30 आपली वेळ संपलेली आहे. रोज 8 ते 10 होते. आज 8:30ला सुरुवात झाली. 2 तास बरोबर मोजून घ्या. झाले ना. अजून 2 तास 2 चरण राहिले. चालू द्यायचं काय द्या 10,000 रुपये. तसं काय नाही. मी विनोद करतो तुम्ही काही देणार नाही मला माहित आहे म्हणूनच तुम्हाला मी म्हटलं द्या 10,000 रुपये. कसं आहे ते आपलं आपण सर्व शेतकरी आहोत. ज्या वेळेला आपल्या शेतामध्ये मजूर काम करायला असतं बरोबर ना
आपली वेळ किती ते किती आहे? सकाळी 7 ते 12 किंवा मग 6 ते 11, नाही का? 5 तास काम करायचं आणि घरी चाललं यायचं. मग आता मला सांगा, यदा कदाचित 11 वाजेपर्यंत काम चालू आहे, 11 वाजेपर्यंत, आणि थोडंसं गावडं भर आपलं निधन राहिलं, डवरण राहिलं, वगैरे वगैरे राहिलं, मग आपण मजुराला काय म्हणतो? किंवा एवढं घेऊन घे गड्या 5-50 तुला काय जे काय असेल ते तुम्ही तुला, नाही का? आता आपले 2-4 रन राहिले म्हणून म्हटलं बा बरं विनोदाचा भाग आहे, एवढं काही जिवारी लागू नका घेऊ, म्हणजे तुम्ही पैसे द्या. नाहीतर मग ते कसं होते, लवकर जर आपण कीर्तन आटोपलं ना तर लोक म्हणतात काय गडा रे याला कीर्तन, लवकर जर कीर्तन आटोपलं तर लोक म्हणतात हा याला येत नसेल गड्या काही म्हणून लवकर आटोपलं. तसंही नाही. बरं जास्त जर लांबवला 11च्या पुढे 10:30च्या पुढे लोक म्हणतात काय याला कीर्तन नव्हते का रे बाबा, कुठून आणला रे हा? म्हणजे घोड्यावरही चालू देत नाही, पैदलही चालू देत नाही का लोक? तसं काही काही वेळेला काय होते माहित आहे का? खूप असं म्हणजे घडलेली घटना सांगतो मी तुम्हाला. एक आपल्या कीर्तनाची वेळ असते 8 ते 10 किंवा 8:30 ते 10:30 किंवा 9 ते 11, बरोबर ना? एका ठिकाणी काय झालं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 9 ते 11 कीर्तन होतं. 9 ते 11 कीर्तन होतं. महाराज माझं कीर्तन चालू झाल्यानंतर माहित आहे का 11 वाजले, टाइम झाल्यानंतर काय झालं, 11 वाजून 5 मिनिटानं एक व्यक्ती मोठीची मोठी काडी घेऊन मंडपाच्या बाहेर असा हिंडत होता. हिंडत असताना मी त्याला म्हटलं, हो दादा, अहो ते काडी घेऊन तुम्ही हिंडत आहे, या ठिकाणी मला बोलायला प्रॉब्लेम होत आहे तुमची ती काडी पाहून. हा, त्याला म्हटलं एका ठिकाणी बसा. तो म्हणे हो महाराज तुमचं चालू द्या म्हणे, तुम्हाला मी काहीच म्हणत नाही. मग 11:15 वाजले तरी तो चक्रा मारणं चालू. म्हटलं हो दादा तुम्ही एका ठिकाणी बसा. तो म्हणे महाराज तुम्ही चालू द्या म्हणे, तुम्हाला मी काहीच करत नाही. म्हटलं मग तुम्ही चक्रा तरी काय मारून राहिलो, तुमची तारीख कोण घेतली म्हणे, मी त्याला शोधत आहे. असं झालं नाही पाहिजे, म्हणून त्याच्यापेक्षा आपली जेवढी सतरंजी आहे तेवढेच पाय पसरा आहे का? तुकोबारायाने 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं की बाबा मुखाने कसं बोलावं, सत्य बोलावं. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुखे. दुसऱ्याचं अंतकरण आपल्या बोलण्याला जर दुखत असेल ना असं बोलूच नाही. माऊली ज्ञानोबारायाला विचारा कसं बोलावं. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की साचा नेमवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊली ज्ञानोबा म्हणतात साच बोललं पाहिजे, मृदू बोललं पाहिजे. हा, मुखाने अमृतासारखे आपले शब्द निघाले पाहिजेत. महाराज असं कडू कधीच बोलू नये की आपल्या बोलण्याने समोरच्याचं अंतकरण दुखेल, असं बोलू नये. असं म्हणतात एकदाचा मार खाल्लेला पुरला पण शब्दाचा मार नाही पुरला, म्हणून शब्द तुलून मोलून वापरले गेले पाहिजेत. असं म्हणतात तीन गोष्टी अशा आहेत एकदा गेल्या ना त्या परत घेता येत नाही. मला सांगा धनुष्यातला सुटलेला बाण एकदा सुटला तर तो परत घेता येते का? नाही घेता येत. सरकुंडे नाहीत बरं काय, ओरिजिनल नाही घेता येत. दुसरं म्हणजे शरीरातून गेलेला प्राण एकदा जर गेला तर तो परत येतो का? नाही येत. तिसरं म्हणजे मुखातून गेलेला शब्द एकदा सुटला ना तर तो परत घेता येत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करो. शब्द हे शस्त्रे आहेत म्हणून शब्द हे तोलून मोलून वापरले पाहिजेत. तुकोबाराय म्हणतात मधुरा वाणी ओटी, आणि तुका म्हणे वाव ओटी. आपल्या मुखाने नेहमी चांगलं बोललं गेलं पाहिजे. आपण असं बोलावं की समोरच्याने आपले शब्द झेलले पाहिजेत. आपण असं बोलावं की समोरच्याच्या अंतकरणामध्ये आनंद झाला पाहिजे. तोलून मोलून शब्द वापरले गेले पाहिजेत. म्हणून मुखाने नेहमी सत्य बोललं पाहिजे. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुःखे. महाराज म्हणतात तुम्ही एक निश्चय करा, त्या निश्चयामध्ये त्याचं फळ तुम्हाला भेटूनच जाणार, नक्की भेटून जाणार. मग निश्चय कोणता? आज सर्वांनी आज एकादशी गीता जयंतीच्या पर्वावर निश्चय करा. कुठला? गळ्यामध्ये तुळशीची माळ घालेल, आषाढी कार्तिकी एकादशी व्रत करेल. एकादशी व्रत करेल आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करेल. त्या 3 गोष्टीचा आज या कीर्तनामध्ये निश्चय करा. माझ्या कीर्तनाचं सफल झालं मी समजेल. आज हाच निश्चय करा, त्याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. याचंच उत्तर तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात. निश्चयाचे बळ
नाही तुझा येथे विष्णूची मातुजा येथे विष्णूची सत्य बोले मुख्य दुखे वेळानकांचे दुखे निश्चयाचे बळ तुका मनाचे चिबळ अभंगाचा भाव तुम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये काही चुकीचे शब्द असतील ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत ते माझे मला परत करा. जे काही बरोबर असेल ते श्री गुरूंचा संतांचा आशीर्वाद म्हणून आचरणामध्ये आणा. महाराज या ठिकाणी जे मी तुमच्या समोर बोललो याच्यामध्ये चुकीचे शब्द आहेतच. कारण आपण 5 मिनिटं जरी बोललो ना तर आपले शब्द चुकतात नाही का. त्याचा आपल्याला पाठ मिळते. मी तुमच्या समोर 1.5 तास बोलण्याचा प्रयत्न केला नाही 1.5 तास तर 1 तास बोलण्याचा प्रयत्न केला. नक्की माझं काहीतरी चुकलं. महाराज तुम्ही फार मोठ्या उदर अंतकरणाचे मायबाप आहेत सन्मुख बसलेले. माझं जर चुकलं असेल ना तर तुमचा मुलगा म्हणून मला माफ करा. मी काही जास्त मोठा कीर्तनकार नाही. आमचे पवन महाराज आम्ही सोबत राहिलेला पुरुषोत्तम बाबाच्या सानिध्यामध्ये काही राहिलो. काही श्री गुरु वाघ महाराजांच्या सानिध्यामध्ये राहिलो. आमचे गावामध्ये बोडके बाबा हिवरखेडला त्यांच्या प्रोग्राममध्ये त्या ठिकाणी त्यांच्या सानिध्यामध्ये होतो. चतुर्मास केला, आळंदीला साधना केली, वारी भैरवगडला साधना केली. असंच संतांच्या वचनाचं पालन करत करत सेवा करत करत या ठिकाणी आलो आणि तुमच्यासारख्याच मोठ्या अंतकरणाच्या मायबापांनी या ठिकाणी उभं केलं. मी काही मोठा कीर्तनकार नाही. चुकलं असेल तर आपला मुलगा म्हणून माफ करा. या ठिकाणी जो श्री संत रूपलाल बाबांच्या कृपेने एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन या ठिकाणी चालू आहे. तसेच गुरुवर्य श्री संत बोडखे बाबा असतील, तसेच गुरुवर्य श्री संत आमचे पुरुषोत्तम बाबा असतील, आमचे राम महाराज असतील, पवन महाराज असतील, रोहन महाराज असतील, प्रद्युम्न महाराज असतील, आमचे बसलेले बाबा अरबे महाराज असतील, यांच्या सर्व दर्शनाने या ठिकाणी सुंदर असा उपक्रम या ठिकाणी तरुण मंडळींनी केला. भगवंताच्या चरणी, रूपलाल बाबांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी एकच प्रार्थना करतो की या तरुण मंडळींना उदंड आयु, आरोग्य, आयुष्य, सुख, समृद्धी प्राप्त करून देव आणि यांच्या हातून याहीपेक्षा मानवतेच्या सर्वांगीण विकासाचे कार्य घडून घेऊ देव. आणि एवढीच प्रार्थना देवाच्या चरणी करतो. कीर्तनाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. तरी निवनाते पुरते अधिक ते सत्य करून घ्यावे तुमचे विनोद असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मदक्ष माकर्ण्य संती नोयंग बुद्धी ते तुमच्या कृपेचे पोषणे जन्म जन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय.